पण माय तपासत जाय त्याचं तेज तपाचं आहे का तुपाचं आहे. कारण सगळे तपानं तपस्वी नाही आहेत, काय तुपानं सुद्धा तेजस्वी झालेले. कोणी लफंडाराच्या मागं लागायचं नाही. आणि मी काय म्हणतो, ज्ञानोबा तुकोबाच्या महाराष्ट्रात आणण्याच्या मागं लागायची गरजच काय. वाह वाह, गरजच काय. नको त्याच्या मागे लागायचं आणि पुन्हा त्याला शिव्या द्यायच्या. बरं अडचण एक आहे, कोणाच्याही मागे लागतात, त्याला शिव्या देत नाहीत, सगळ्या समाजाला शिव्या देतात. एक सांगू का, आजही मारुती बाबा कुरेकर आळंदीत आहे, त्याचं भान ठेवा. आजही पंढरपूरमध्ये चंद्रशेखर महाराज देगलूरकर आहेत, रामभाऊ महाराज राऊत आहेत, असे मोठे मोठे साधू आहेत. हो, आणि मग होतं काय, हे अशा लोकांच्या वागण्याने ह्यांच्याकडे सुद्धा लोक शंकेनं पाहतात. अडचण एक आहे, तुमची दृष्टी तपासून घ्या. कारण माणसानं दृष्टिकोन बिघडला नाही पाहिजे ह्याची काळजी घेतली पाहिजे. दृष्टी तपासा, मग दृष्टिकोन बिघडत नाही. माता मौल्यांचं उदाहरण सांगतो छोटस. एखाद्या बाईला मूल झालं ना, मूल, ती काय करते, लेकराच्या मानाखाली हात घालते. आणि लेकराची मान जन्माला आल्यावर कशी असते, लोळी असते. आणि मग जिला मूल झालं तिची आजी लेकरू पाहायला येते. म्हणजे कोण, बाळंतीची आजी, म्हणजे लेकराची पणजी. पण ती आजी जरी आली, ही नात जेव्हा आजीच्या मांडीवर लेकरू देते ना, तीनदा म्हणते माय मानाखाली हात घाल बरं. ती म्हातारी म्हणते ए तुला नाही, तुझ्या मायला मी जन्म दिलाय आणि मला शिकवते काय. शिकवणं हेतू नसतो, ही काळजी घेणं हेतू असतो. तसं आपल्या दृष्टीचा, आपल्या श्रद्धेची काळजी घ्या. जशी माय कोणाच्याही हातात लेकरू देत नाही, कारण त्या लेकराची काळजी आहे, तशी आपल्या दृष्टिकोनाची, श्रद्धेची काळजी घ्या. कोणाच्याही वाट्याला देऊ नका. ते दिसला भगवा लागले नादी, दिसला छाछूवाला लागले नादी. कोणाच्याही नादी लागून होतं काय. आणि एक बोलू का तुम्हाला, आता ह्या परिवाराकरता बोलतो महाराज. ज्ञानोबा तुकोबा भेटले, आपल्याला गगनगिरी बाबा भेटले, आणण्याच्या बोलू का एक शब्द, हुंगा घ्यायची काय गरज आहे. कोणाच्याही नादी लागायचे नाही. शुद्ध कसोनी पाहावे, वरल्या रंगानं बोलावे. याला एक छोटीशी कथा सांगतो ना, आता 8 तास घेतो. छोटीशी कथा, 4 कोपरे काढून देतो. एकही कोपरा सोडित नाही, 4 कोपरे काढून देतो. कथा लय गोड आहे. आपण काकड्यामध्ये, वारकरी मंडळी, आपण काकड्यामध्ये रोज एक अभंग म्हणतो, उंच नीचे काही नाही बघा. त्याच्यात एक चरण म्हणतो, कानोपात्रा खोदू आणि पिंजारी तो दादू. नाही, पवित्र ते कुळमधला चरण आहे, माफ करा. कानोपात्रा खोदू आणि पिंजारी तो दादू. दादू पिंजारीच्या जीवनातले प्रसंग आहे. दादू पिंजारी फार सिद्ध संत होते. एक कोतवाल होता. कोतवाल म्हणजे PSI PI असा पदावरचा माणूस. त्याला वाटलं अनुग्रह घ्यावा. कोणाचा, दादू पिंजारी यांचा. मग तो अनुग्रह घेण्याकरता रथ जुंपला, निघाला रथ. हा, तिकडिक तिकडिक तिकडिक. हा, कस काय घोडे. आश्रम जवळ आल्यावर रथाची स्पीड कमी केली. रथ उभा राहिला. कशाला पाहिजे शिंत आणि कशाला पाहिजे तबला. पाय संकेत महाराज, पका जेवढं काम करतो गोड. रथ आला. ऐका बरं, ते दादू पिंजारी झाडत होते. साधू सगळी कर्म करतो. हो महाराज, मला कौतुक वाटतं, इंदुरीकर महाराजाचं नियोजन कसं बसतं कोणास ठाऊक. हे कीर्तनाला कुठेही असो, उजडायला घरीच आहे. आणि महाराज एवढा व्याप असून सुद्धा, खरं तर ते गृहस्थी आहेत, आम्ही ब्रह्मचारी आहेत, पण ते सूर्योदयानंतर झोपत नाही. सकाळी उठून गोठ्यात जाणारच, शेताकडे चक्कर मारणारच, शेतातली कामं बघणार, आलेल्या अतिथीचं स्वागत करणार आणि 9:30ला काढ रे गाडी, मग निघणार. एवढ्या व्यापातून या गोष्टी करणं सोप्या नाहीत. ते दादू पिंजारी सत्पुरुष काम करत असतात, झाडत होते. हा कोतवाल गेला. इकडे
कोणाला? दादू पिंजाऱ्यांना. दादू पिंजारी इकडे. ते दादू पिंजारी जवळ आले. बोला. हे दादू पिंजारी कुठे राहतात? कोणाला विचारतोय? त्यांना परिचय नाही ना. कारण त्या काळात फेसबुक नव्हतं, इंस्टा नव्हतं, युट्यूब नव्हतं, फोटो पाहायला वगैरे, जुना काळ. हे दादू पिंजारी कुठे राहतात? साधू कधीच नावाचा अहंकार घेऊन जगत नाही. त्यांनी बोट दाखवलं, त्या झोपडीत राहतात. कोतवाल गरम डोक्याचा. कोतवालानं बाई मागं सारली आणि खाण कणिक मुस्काडत मार. एवढ्या जोरात तुमच्या मनावर काय अडचण नाही. खाण कण मुस्काडत मारली. पुढचं वाक्य ऐकण्यासारखं आहे. मूर्ख, एवढे मोठे संत कुठं झोपडीत राहतात का? 5 टिपणावाल्याचे बंगले आहेत. वा, चला आळंदी आपलं, चला. एवढे मोठे संत. तर आम्ही दृष्टिकोन बनवलाय काय? मोठ्या गाडीत येतो तो मोठा साधू, मोठ्या बंगल्यात राहतो तो मोठा साधू, है की नाही? तो दृष्टिकोन बिघडला ना. मुस्काळात मारली, गेला पुढं. परत एकाला विचारलं, दादू पिंजारी कुठे राहतात? त्या झोपडीत. दादू पिंजारी 4-5 जणांना विचारल्यावर त्यानं विचारले, दादू पिंजारी कुठे आहेत? ते काय म्हणजे झाडू घेऊन झाडतायत. अरे बाप रे. ज्यांच्याकडून अनुग्रह घ्यायला आलो त्यांच्याच मुस्काळात मारली. खचील झाला, शरण गेला. महाराज माफ करा, महाराज माफ करा, चुकलं माझं. दादू पिंजारी म्हणले, कोतवाल तुमचं काहीच चुकलं नाही, तुम्ही केलं ते योग्यच केलं. अहो महाराज असं कसं? अनुग्रह घ्यायला आलो मुस्काळात मारली मी तुमच्या. असं द्या तरी योग्य केलं. असं नका बोलू महाराज, माफ करा मला. अहो नाही, चुकलंच नाही तर माफीचा विषय येत नाही. बरोबर केलं तुम्ही. म्हणे कसं काय? म्हणे संक्रांतीला गाडगं 2 तास लागतं, पण बाई 3दा वाजून घेते. तुम्हाला अख्खं जीवन माझ्या चरणावर व्हायचंय, मग गुरु वाजून घ्यायला नको का? वा. याचा अर्थ गुरु असाच वाजून घेतला पाहिजे असा अर्थ करू नका. पण कोणाच्याही मागं नाही, विचार करून शुद्ध कसोनी पाहावे, वरल्या रंगानं बोलावे. पण कोणाच्याही पायावर डोकं नाही ठेवणार. विठ्ठल बाबा गोले सांगायचे, एवढं चांगलं मस्तक कोणाच्या पायावर ठेवून अपवित्र करू नका. आणि एक वाक्य सांगतो, हे परमार्थातच नाही बरं ओंकार महाराज, व्यवहारात सुद्धा आहे. एखाद्या मूर्खाला किंमत देणं म्हणजे आपली किंमत कमी करणे. वा वा. एखाद्या मूर्खाला किंमत देणं म्हणजे आपली किंमत कमी करणं. पण काय काय माणसं आहेत, मी कीर्तन झालं यादी सांगतो, त्यांचं कीर्तनात नावच घ्यायचं नाही, शेवटी घ्यायचं. सुरुवातीला जर आपण त्यांचं नाव घेऊन गवगवा केला, कीर्तनच करू देत नाही. असे 2-4 गायक आहेत. यादी नंतर सांगतो तुम्हाला. सुरुवातीला गेलं ना, ती जर असले गायला बघायचंच नाही, त्यांच्याकडे वाजत राहायचं. कीर्तन झालं, काय हवा केली आज तुम्ही, नंतर म्हणायचं, आधी नाही म्हणायचं. आधी म्हटलं बरं, ते मोठे आहेत कलाकार, आधी म्हटलं ते कीर्तनातच बोलत राहते. मग कोणाला अति किंमत देणं म्हणजे आपली किंमत कमी करून घेणं. मापात किंमत द्या, कोणाला नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, अशा कोणाच्याही पायावर डोकं ठेवेल का मी? मग कोणाच्या? श्री संताची. श्री याचे 2 अर्थ सांगतो आणि देवा शपथ अर्थ असं घेतो. श्री शब्दाचा अर्थ काय? 4 अर्थ आहेत, खूप आहेत. नम श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने